नमस्कार. ॲग्रोवन एक्सपर्ट ओपिनियन या आपल्या खास सिरीजमध्ये मी सुमित जगदाळे आपलं स्वागत करतो. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये खतांविषयीची पुढची नेमकी समस्या काय असू शकते आणि या आव्हानाला शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने तोंड दिलं पाहिजे याविषयी चर्चा करण्यासाठी पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई सर आहेत. आपल्याला माहिती आहे की पितांबरी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला ब्रँड आहे आणि आता विविध उत्पादनांच्या माध्यमातून जगभरात पितांबरीने आपली ओळख निर्माण केली आहे. कृषी क्षेत्रामध्ये देखील पितांबरीने अनेक प्रयोग केलेत, तर त्याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार आणि तुमचं खूप मनापासून स्वागत. आपण बघतोय की सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि यामुळे भारतामध्ये खतांच्या पुरवठ्यावरती परिणाम झाला आहे किंवा खतांच्या निर्मितीवरती देखील परिणाम झाला आहे. तर आता खरीप हंगाम सुरू होणार आहे, पेरणी देखील सुरू होईल. तर अशामध्ये साधारणतः भारतामध्ये साठा खतांचा व्यवस्थित पद्धतीने उपलब्ध आहे का? नाही, हा खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे युद्धामुळे. आखाती युद्ध आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण रोज त्याच्या बातम्या बघतो. खरं म्हणजे शेतकरी हे साधारण 2-2 महिने आधी बुकिंग करतात. युरिया हे त्याचं प्रमुख त्यांचं इनपुट आहे, कारण त्याच्यामध्ये नत्र जे आपण म्हणतो की त्याचं नत्राची जी मात्रा सगळ्यात जी लागते तर ती युरियामधून मिळत असते आणि आपण त्याच्यासाठी खूप बाहेरच्या देशांवरती आपण अवलंबून आहोत, जे चीनवरती अवलंबून आहोत किंवा आखातातनं आपल्याला जे नॅचरल गॅस आपल्याला जो मिळतो तर तो आता येऊ शकत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी पंचायत झाली, कारण जेव्हा शेतकरी लागवड करतो आणि लावणी करतो त्यावेळी तो जो नायट्रोजन जो असतो तो त्याला पुरवठा त्याचा जो आहे तो जमिनीतनं तेवढ्या प्रमाणात होऊ शकत नाही आणि त्यासाठी युरियावरती तो खूप जास्त प्रमाणावरती अवलंबून असतो. आणि आपण बघतो की जहाजं जी ते 10च्या मागे एखादं जहाज फक्त इकडे येत आहे आणि अमोनियाचं उत्पादनसुद्धा नीट होत नाही आहे. त्याच्यामुळे युरिया हा जो एक मेन इनपुट आहे तर त्याचा अतिशय वाईट परिणाम त्याच्या सप्लाय चेनवरती झालेला आहे आणि लोकांना त्याच्यामुळे या रब्बीचं संपल्यानंतर ते साधारण एप्रिल मे पासूनच त्या ह्याच्या मागे लागतात. तर त्याच्यामुळे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची खूप पंचायत झाली की आता आपण कुठलं लागवड करायची की नाही. तुम्ही म्हणालात की एक तर आयातीवरती पण याचा परिणाम होतोय आणि परत कच्च्या मालाचा उपलब्धतेचा देखील प्रश्न आहे, त्यामुळे खतांच्या निर्मितीचा देखील प्रश्न आहे. पण मग अशा सगळ्या या स्थितीमध्ये खरीप हंगामावरती याचा खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता आपण बघतोय की खरीपामध्ये आपण भात हे आपण बघतो की जवळजवळ 50% भातावरती सगळेजण अवलंबून असतात. त्याचप्रमाणे सोयाबीन आहे, त्याच्यानंतर बाकीची जी काय गव्हाचं हे आहे. तर भाताच्यासाठी जे काही वेगवेगळ्या जाती आहेत की नेहमीच्या ज्या लोक पारंपरिक कोकणामध्ये सुद्धा भात होतो किंवा सगळ्या क्षेत्रांमध्ये भाताचं हे घेतलं जातं. तर हे इनपुट्स येत नसल्यामुळे आता आपण RCF आहे किंवा भारतीय ह्याच्यातल्या ज्या काही सरकारी आपण म्हणतो ज्याला त्या ज्या कंपन्या आहेत, पण त्यांना जो काही नॅचरल गॅस पाहिजे की युरिया बनवण्यासाठीचा तर त्याचा सप्लायच त्यांचा होऊ शकत नाही आहे. म्हणजे इम्पोर्ट आपण म्हटलं की एक डायरेक्टली इम्पोर्ट पण आपण करू शकतो उशीर झाल्यावरती, पण काही प्रमाणात एक 25% ह्या सरकारी ज्या काही खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा इनपुट नसल्यामुळे शेतकरी खूप हवालदिल झाला. आणि मग त्याचं की एकदा फक्त तुम्ही खतं देऊन चालत नाही, तर मध्यावरती सुद्धा तुम्हाला खतं द्यायला लागतात आणि शेवटी जेव्हा त्याला लोंब्या येतात भाताच्या किंवा त्या शेवटच्या स्थितीला तिथे सुद्धा तुम्हाला एकदा खतांची मात्रा द्यायला लागते. मग पोटॅश असेल किंवा बाकीची जी काही फॉस्फेट्स असतील तर ती जर का आली नाहीत मग तो विचार करतो की मला पूर्ण 3 महिने 4 महिन्यामध्ये काय मिळणार आहे आणि मग त्याच्याप्रमाणे तो तेवढं क्षेत्र लावायचं का नाही असा तो निर्णय घेतो. त्यामुळे समजा त्याच्याकडे 10 एकर जागा आहे, तुम्ही 10च्या 10 एकर लावायचं का मी 5च एकर लावायचं का मिश्र काही लावायचं, आणि त्याच्यामुळे मग तो रिस्क घेत नाही आणि मग निम्म्यावरतीच लावतो. त्याच्यामुळे खूप वाईट याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम होणार आहे त्याचा. पण मग सर जसं तुम्ही म्हणालात तर आता सगळ्याच शेतकऱ्यांची अशी चिंता असेल की नेमकी आता आपण आपल्याकडे जेवढं क्षेत्र आहे तेवढ्यामध्ये पूर्ण पेरणी केली पाहिजेत की खतांच्या उपलब्धतेनुसार आपण निर्णय घेतला पाहिजे. पण आता इमिजिएट आपण लगेचच जर बघितलं तर लगेचच या स्थितीवरती काय साधारणतः उपाय असू शकतो? म्हणजे लगेच आपल्याला जर म्हटलं की आता महिनाभरामध्ये पेरणी करण्याची वेळ येईल तर यासाठी नेमकी लगेचचा उपाय काय? आता आम्ही असं बघतोय की खरं म्हणजे हे केमिकल फर्टिलायझर्समध्ये सगळे येतात, हे जी युरिया आहे किंवा बाकीच्या गोष्टी, आणि बऱ्याचदा त्याचं शेतकऱ्याचं त्यातलं जे ज्ञान आहे ते तेवढं पुरेसं नसतं. म्हणजे खतांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत ते कायम त्यांना त्याचं प्रबोधन करत असतात, पण थोडंसं एक हावरेपणा पण असतो की आपल्याला बाबा जास्त खतं आपण घेतली तर आपल्याला जास्त उत्पादन मिळेल, पण ते चुकीचं आहे. आणि आता मिळत नाही तर सेंद्रिय खतांची खूप मोठ्या प्रमाणावरती आता आपण बघतोय की गाय ही जो गोमाता आपण ज्याला म्हणतो त्याला राज्यमातेचा पण त्याला दर्जा दिलेला आहे.
आणि गाईचं शेण असेल किंवा म्हशी आहेत किंवा दूध, आपण म्हणतो की दुधाची क्रांतीच आपल्याकडे झालेली आहे. त्यामुळे हे गोधन किंवा हे जे काही पशुधन आहे आपल्याकडे मुबलक प्रमाणावरती उपलब्ध आहे. तर त्याच्यापासून ते सेंद्रिय खत जे आहे तर ते त्याच्यामध्ये मेन नायट्रोजनच त्याच्यापासून मिळतो. म्हणजे NPK आपण म्हणतो ते तिन्ही गोष्टी त्या शेणखतामध्ये मिळतात. आमचं पितांबरीचं सुद्धा गोमय नावाचा आमचा एक ब्रँड आहे आणि जवळजवळ 500 ते 1000 टन आम्ही त्याचं दर महिन्याला आम्ही बनवत असतो. तर आम्ही आज जो अभ्यास केला तर त्याच्याप्रमाणे अर्धी केमिकल आणि अर्ध 50% जर का तुम्ही सेंद्रिय वापरलं, काही तर आपण पाळेकर आहेत किंवा काही जे काही शास्त्रज्ञ आहेत तर ते पूर्ण सेंद्रिय याच्याकडे सुद्धा वळायला सांगतात. पण शेतकरी तेवढा पटकन वळणार नाही. जसं तुम्ही म्हणाल की पटकन न वळण्याचं कारण पण तसंच आहे. खूप जणांना असा समज असतो की सेंद्रिय खतांमुळे किंवा सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनावरती परिणाम होईल किंवा तेवढं उत्पादन मिळणार नाही. तर याच्यामध्ये काय नेमकी नाही, त्याच्यावरती आम्ही प्रयोग केले. सुरुवातीचा 1-2 वर्ष काय असतं की आपण जसं शरीर आहे किंवा तशी जी जमीन आहे किंवा शेतं पण आहेत ते सजीव आहेत ते सुद्धा. तर जो बदल आहे तो हळूहळू आणि थोडा थोडा बदल करायला पाहिजे. तर तुम्ही एकदम केमिकलवरनं सेंद्रियवरती गेलात तर होणार नाही. मग पहिल्यांदा 25% तुम्ही सेंद्रिय हे करा आणि 25% कमी करा केमिकल, मग ते अजून 50% करा आणि मग 50% केमिकल वापरा आणि 50% सेंद्रिय. याचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट आले. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या फक्त शेती म्हणजे आपण म्हणू की ज्याला धान्य स्वरूपच नाही, भाजीपाला असेल किंवा आपण कॅश क्रॉप पण म्हणतो, ऊस असेल, कापूस असेल, त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही प्रयोग केले आणि त्याचे आम्हाला फॅन्टॅस्टिक रिझल्ट आले. त्यामुळे फक्त आताची जी परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये जर का लगेच सगळ्या लोकांनी 25% सेंद्रिय याच्यावरती वळले तर मला असं वाटतं हा जो काही तुटवडा आहे आणि त्याचा एक बॅलन्स चांगल्या प्रकारे साधून त्यांना त्यांचं जे क्षेत्र आहे ते कमी करायला लागणार नाही. आणि आपण बघतो की अल निनो सुद्धा एक फॅक्टर आहे आणि पावसाचं पण त्यांनी दिलंय की 92% किंवा 88% पाऊस पडेल की काय. तर आता सगळीकडे आपण ठिबक सिंचनाचा पण खूप चांगला प्रचार झालेला आहे. तर ठिबक सिंचन जर का वापरलं तर जेवढं तुम्ही पाटाच्या पाण्याने किंवा जेवढं पाणी वाया जातं तेवढं ठिबक सिंचनमध्ये बरोबर त्या इनपुट त्या मुळांपर्यंतच पाणी जातं आणि खूप पाण्याची पण बचत होते. पण मग लगेचचा उपाय म्हणजे 25% सेंद्रिय खतांचा वापर, 25 ते 50% अगदी काही नाही. आणि त्याच्यामध्ये कुठेही उत्पादन कमी झालेलं दिसत नाही. उलट मला तर असं आमच्या लक्षात आलं की आता समजा इंद्रायणी तांदूळ आहे किंवा तुमचा वाडा कोलम आहे किंवा तुमच्या काही अशा विशिष्ट खपली गहू आहे किंवा तिकडच्या विदर्भामध्ये सुद्धा जे काही गव्हाचे तर त्याची चव, त्याचा रंग, त्याचं पोत हे सेंद्रिय याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे लोकांना मिळतं. म्हणजे त्याचं जो नंतर आपण जे सॉर्टिंग म्हणतो की त्यात वेस्ट कमी जाऊन त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त त्याचं उत्पादन मिळतं आणि त्याची किंमत पण चांगली मिळते, असं सुद्धा लक्षात आलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्ताची युद्धामुळे जी स्थिती निर्माण झाली त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं 25% सेंद्रिय खतांकडे आपण वळलं पाहिजे. हा युद्धामुळे निर्माण झालेली जी समस्या आहे ती कधीपर्यंत सुटेल हे काय आपल्याला माहिती नाही. पण तरी पण एक आपण आपल्या दृष्टीने देशाची म्हणून काहीतरी तयारी केली पाहिजे. जसं चीन खतांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे, तर आपल्याला जर तसं काहीतरी करायचं असेल तर काय आपण केलं पाहिजे? मला तो सेंद्रिय खताचा म्हणजे शेणखत जो आहे ना, तर आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना सुद्धा एक पत्र पाठवलं आहे की सबसिडी हा एक खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. तर शेतकरी हा जसा गरीब आहे आणि कोरडवाहू जमीन पण आपल्याकडे प्रचंड जवळजवळ 40% जमीन कोरडवाहू आहे किंवा जास्तच असेल त्याच्यापेक्षा सुद्धा. तर त्यावेळी सबसिडी जर का आता युरिया आहेत किंवा फॉस्फेट्स आहेत किंवा ही सल्फरजन्य काही खतं आहेत तर त्याला सबसिडी खूप आहेत शेतकऱ्यांना. तर आम्ही म्हणतो की तुम्ही सेंद्रिय खतांना तुम्ही जे काही, आणि त्यांनी आता ते टेस्टिंग करून असं कुठलंही शेण तुम्ही हे केलं तर ते खत झालं असं नाही. तर लॅबोरेटरीज आहेत आणि तिथे आमचं आता गोमय जसं आम्ही त्याला आता केंद्रीय सरकारच्याला त्याला त्याचं क्वालिटीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. तर अशी जी प्रमाणपत्राची जी आहे त्याचं अवेअरनेस एक क्रिएट करणं आणि त्याला सबसिडी देणं. तर सबसिडी जर का दिले तर सेंद्रिय, तर त्यांना सेंद्रिय खत वापरायचं असं नाही, पण युरिया जर का मला सेंद्रिय खतापेक्षा स्वस्तात मिळत असेल तर मी सेंद्रिय खत कशाला वापरेल. तर हा व्यावहारिक दृष्टिकोन सुद्धा शेतकऱ्यांना कधी कधी तर सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला पण सांगू इच्छितो की बाबा हे आता एवढं शेणखत अवेलेबल आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जिल्हावार किंवा आता जवळजवळ महाराष्ट्रात 32 जिल्हे आहेत तर त्याचं एक काहीतरी मार्केटिंगचं असं केलं की ते ब्रँड आपण केले. जसं आपण GI टॅगिंग केलेलं आहे तसं त्या जर का ब्रँडचं जर का आपण हे केले की शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा ॲग्रोवन आहे आपला तर त्याच्या माध्यमातून काही किंवा शेतकरी कंपनी आहेत आता आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर मला असं वाटतं त्याला जर का सबसिडी दिली तर शेतकरी नक्की सेंद्रिय खत पण वापरतील. आणि हा जो तुटवडा हा अजिबात नाही आहे, पण हे ऑर्गनाईज थोडंसं करायला लागेल. जसं ते मागच्या 70च्या 60च्या दशकामध्ये
ऊसाचं एक त्यांनी खूप अभ्यास केला आणि साखर कारखाने हे जसे तयार केले किंवा आता आपण बघतोय की इथेनॉलचं ते त्यांना ट्रेनिंग दिलं आणि एक्सेस साखर होती ते इथेनॉलकडे वळून पेट्रोलमध्ये त्याचं मिश्रण केलं. तर त्याच पद्धतीने जर का सेंद्रिय खतासाठी त्यांनी जर का असं काही केलं ऑर्गनाईज आणि आम्ही पितांबरी आम्ही सुद्धा त्याच्यात सामील व्हायला जसं तयार तुम्ही म्हणालात की सेंद्रिय खतासाठी देखील सबसिडी दिली पाहिजे, जी आता बाकीच्या रासायनिक खतांसाठी दिली जाते. पण हा एक निर्णय झाला, या निर्णयामुळे नक्कीच परिणाम होईल. बरोबर आहे. पण स्वयंपूर्ण होण्यासाठी म्हणा किंवा ह्याचं काहीतरी लॉंग टर्म धोरण राबवावं लागेल तरच ते होईल. तर हे धोरण नेमकी कसं असलं पाहिजे? म्हणजे आपण त्यांनी आता जसं म्हटलेलं की फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे पूर्वी कसं कृषी बाजार हे त्यांनी हे केलेले होते. तर त्याच्याऐवजी ह्या ज्या तुम्ही आता याला प्रमोट करताय आणि त्याला सबसिडीज पण आहेत. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी एक मेंबर्स त्याचे करायचे आणि मग त्यांना गायींच्या गोशाळा पण आहेत तर त्यांच्याबरोबर टायअप करणं शेतकऱ्यांनी. म्हणजे तालुक्यामध्ये जर का आपण गेलो 350-400 तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण जर का महाराष्ट्राचा विचार केला आणि मग आता कारण काय बैल हे लागत नाहीत म्हणजे शेतीसाठी सगळे ट्रॅक्टरसाठी घेत असल्यामुळे पण गाय हा दुधासाठीचा आणि त्याच्या ह्याच्यासाठीचा आणि आम्ही गोमूत्र आणि शेण याच्यापासून त्याचं केलेलं आहे. तर गोमूत्रामध्ये सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती आहे कारण शेताचा एक उत्पादनाचा भाग झाला पण जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा कीटक किंवा काही कीड वगैरे पण लागण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे असं शेतकऱ्यांना 100% जे काही उत्पादन आहे ते हातात मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जर का ट्रेनिंग दिलं जसं आता खादी ग्रामोद्योगनी मधाचं गाव हा एक संकल्पना आणली आणि जवळजवळ 10-11 गावं मधाची गावं म्हणून त्यांनी झाली. तर या टाईप सेंद्रिय शेतीचं असं जर का काही एखादं मॉडेल तयार केलं आणि त्याचं एक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी कारण त्याचं सगळे ते निकष ठरलेले आहेत आणि त्याचं ऑडिट होतं ती प्रॉपर होते. तर त्यांना जर का हा अधिकार दिला किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि सरकार असं त्याचं जर का धोरण केलं तर मला असं वाटतं की खताचा अजिबात तुटवडा येणार नाही. आणि मग ह्याच्यातूनच काही मॉडेल पण एक विकसित होऊ शकतं की जे आपल्याला लॉंग टर्म ह्याच्यासाठी कमी खताची मात्रा होणार नाही आणि त्याचा कुठेही त्या शेतीच्या उत्पादनावरती परिणाम होणार नाही. दुसरी एक म्हणजे आपण खतं असतील, युद्ध असेल, त्याच्यामुळे पुरवठ्यावरती होणारा परिणाम असेल, या सगळ्याविषयी बोलतोय. पण खतांचा बेसुमार वापर आणि त्यामुळे जमिनीचा दर्जा खालावणं असेल किंवा जमिनीची सुपीकता कमी होणं असेल, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी नेमकी काय सांगाल? आता मला सुद्धा आम्ही जेव्हा अभ्यास करायला लागलो कारण मी केमिकल ग्रॅज्युएट आहे आणि मग मॅनेजमेंट केलं तर असं वाटायचं की खतं घातली की ती जमिनीत गेली की ती लगेच आपण जसं तोंडात एखादी वस्तू घातली की ती येऊन अवेलेबल होतं. तर तसे दात आपले चावण्याची प्रक्रिया करतात आणि जर का तुम्हाला चावताच आलं नाही तर तुम्ही ते गिळू शकत नाही का खाऊ शकत नाही. तसं हे जे उपयुक्त जीवाणू आहेत ना हे याला आपण म्हणतो की जिवंतपणा जमिनीचा. तर जेव्हा मी बारकाईने अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की आपण जे खत घालतो ते जीवाणू पहिल्यांदा खातात आणि मग त्यांची विष्ठा असेल किंवा ते चावून ते मुळांना अवेलेबल करतात. ते सेंद्रिय असं शेड आपण जर का नुसतं घातलं तर ती झाडं शोषून घेऊ शकत नाहीत. तर त्याची जी केश मुळं असतात तर त्यांना अवेलेबल होण्यासाठी ते बॅक्टेरियाची संख्या त्याच्यामध्ये अवेलेबल राहावी लागते. आणि आपण जसं केमिकल खतं जास्त प्रमाण वाढवत नेतो तसं हे बॅक्टेरिया सगळे मरून जातात. आणि मग मृत जमिनीमध्ये तुम्ही किती केमिकल खतं घातली तर त्याचा साठाच होत जातो आणि मग ती पूर्ण क्षारपाड आपण ज्याला म्हणतो तशी ती जमीन निकृष्ट होऊन जाते. त्यामुळे सुद्धा 50% आता शेणामध्ये आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा 10⁻18 एवढं त्याच्यामध्ये म्हणजे 18वा घातांक एवढे बॅक्टेरिया असतात आणि मग ते जमिनीत जातात आणि मग ते हवेतला नायट्रोजन खतांमधून आलेलं सगळं पोषण हे सगळं ते करून जमिनीला अवेलेबल करतात आणि मग ते पिकांना मिळतं. त्यामुळे तुम्ही जर का सतत नुसती केमिकल हीच वापरत गेलात आणि मग त्यांना कळतच नाही की असं कसं काय झालं, आम्ही तर खतं घालतोय. तर सगळे काय कृषी विद्यापीठात जाऊन शिकून आलेले नसतात पण जे आणि मग त्यांना लक्षात येतं की जमीन मृत आणि जिवंत जमीन. तर जिवंत जमीन म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण भरपूर आहे आणि मग ते बॅक्टेरिया सगळं अन्न घेऊन ते मुळांना पुरवतात. त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण होते की जास्त नुसती खतं वापरत गेलात तर जमीन खराब होते. मग त्याच्यासं तुम्ही म्हणाला की तुम्ही केमिकल ग्रॅज्युएट आहात. तर पितांबरीने किंवा तुम्ही साधारणतः कृषी क्षेत्रामध्ये काय नाविन्यपूर्ण प्रयोग किंवा काय नाविन्यपूर्ण संशोधन केलं आहे? गेले 12 वर्ष आम्ही आता आमच्या दापोलीला जागा आहे आणि राजापूरच्या इथे पाचल तळवडा म्हणून आमचं जन्मगाव आहे. तर तिथे सुद्धा आम्ही खूप प्रयोग केले कारण माझे बाबा आणि माझी काकू तिने सांगितलं की इथे तू केमिकल बेस आहे पण तू इथे गावात येऊन तुम्ही काहीतरी करा कारण इथली सगळी मुलं जर का शहरामध्ये गेली तर एक तर शहराला सगळं झेपणार नाही. आपण बघतो ट्रॅफिकची समस्या किती आहे
आणि गावात लोकांनी काय करतं, कारण शांतता आणि जी काही शेवटी शेती आहे, आपण म्हणतो 50% सगळं अन्नधान्य गावातच पिकवलं जातं. तर शहरांच्या विकासासाठी सुद्धा खेडी राहिली पाहिजेत, गांधीजींपासून सगळ्यांनीच सांगितलेलं होतं. आणि मग आम्ही प्रयोग त्याच्यावरती सुरू केले की आंबा असेल, काजू असेल, मग ऊस होता, मग फळभाज्या होत्या, मग अगदी कलिंगड पपयापासून सगळं आम्ही लागवडी केल्या. आणि मग भाताच्या काही जाती आम्ही निवडल्या, लाल तांदूळ असेल किंवा हातसडीचा तांदूळ असेल, त्याच्यावरती खूप चांगले प्रयोग आम्ही केले. त्याच्यानंतर तिकडे कशी समस्या होती की जे फळपिकं जी असतात, आंबा काजू, तिकडे माकडांचा खूप उपद्रव होता. तर आम्ही आमच्याकडे पण एकदम माकडं आली आणि सगळं त्यांनी ती आमची कलिंगड वगैरे खाऊन टाकली. ते एकदम मला ते समस्या, आपण पेपरात वाचतो पण जेव्हा प्रत्यक्ष आपल्या ते समस्या येते तेव्हा ती कळतं. मग आमच्या R&Dच्या टीमला आम्ही सांगितलं की आपल्याला असं काही याच्यावरती उपाय करता येईल का की बिनविषारी. मग त्या लोकांनी आमच्याकडे लेमन ग्रास, सिट्रोनेला, त्याच्यानंतर हे ऑइल होती म्हणजे तेल सुगंधी, आणि गोमूत्र वगैरे किंवा लसणाचं सुगंध म्हणजे दुर्गंध असतो तो, ते सगळे एकत्र करून आम्ही एक खूप छान स्प्रे तयार केला. आणि अणुस्कुरा घाट आहे तिथे आम्ही केळी ठेवली, तिथे माकडं कायम असतात. तर एकही माकड तिकडे गेलं नाही, कारण त्यांना 1000 पट त्यांचा सुगंध, त्यांचा तो नाकाची जी क्षमता आहे ती 2 किलोमीटरवरनं त्याला तो वास येतो की इथे जाता कामा नये. त्या स्प्रेमुळे हा, तर ते 1:20 त्याचं डायल्युशन आहे. आणि तुमचं ते आपण जे बाग लावलेली असेल त्या कंपाऊंडच्या पलीकडून तो स्प्रे करायचा. तर ती माकडं किंवा डुकरं असतील किंवा नीलगाई आहेत किंवा इव्हन गवे सुद्धा आहेत. आम्ही हत्तींवरती सुद्धा तिकडे प्रयोग केला गोव्याच्या तिथे. तर आपण जे गोनपाटा असतात त्याच्यावरती स्प्रे केला, तर हत्ती सुद्धा मार्ग बदलून वळून गेले ते. तर हा एक आमचं संशोधन होतं. त्याच्यानंतर आम्ही असं बघतोय की पावसाळ्यामध्ये खूप तण वाढतो, तर ते तणनाशक असं पाहिजे की जे विषारी असतं का म्हणे, कारण ते जमिनीत जाऊन पुन्हा आपल्याच शेवटी त्या ह्याच्यातून पोटात जाईल. तर अशी तणनाशक आम्ही काही कंपन्यांचं आम्ही हे केलं, त्याच्यावरती आम्ही संशोधन करतोय. पण आता या सीझनला काही चांगल्या कंपन्यांच्या बरोबर टायअप करून बिनविषारी तणनाशक सुद्धा आम्ही मार्केटमध्ये आणतोय. आणि गोनीम नावाचं सुद्धा आमचं एक आहे की नीमच्या ह्याच्यावरती काय होतं की बुरशी असते, तर अति पाऊस झाला की बुरशी येते आणि मग बुरशीजन्य रोग खूप येतात. किंवा आपण बघतो की ते कोळी असतात किंवा या गोगलगाई असतात, तर त्या सुद्धा पिकाचा नाश खूप मोठ्या प्रमाणावरती करतात किंवा पानं खाणारे आळे असतात. तर गोनीम जर का आपण हे केलं, म्हणजे कडुनिंबाची जी निंबोळी असते तर त्याचा अर्क तर 40% ॲज अ डिरेक्टर म्हणून त्याच्यात एक केमिकल असतं, नॅचरलीच ते अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ह्या सगळ्या किडींचा बंदोबस्त नॅचरली चांगल्या प्रकारे होतो. सर, कार्यक्रमाच्या शेवटी अगदी तुम्ही आत्ता येणाऱ्या या हंगामासाठी शेतकऱ्यांना नेमकी काय मार्गदर्शन कराल, काय सल्ला तुम्ही साधारण द्याल? आता ह्याच्यात कसं आहे की जसं आपण म्हणतो की शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय सुद्धा केले पाहिजेत. जसं दुग्ध व्यवसाय आणि ती आपण जर का काही गुरं पाळली किंवा गाई म्हशी पाळल्या तर त्याचं शेण पण आपल्याला किंवा गोमूत्राचा सुद्धा आपल्याला शेतात उपयोग होतो. तसं माझं एक सगळ्यांना असा सल्ला आहे की बांबू हे खूप मोठं चांगल्या प्रकारचं एक पीक आहे. तर तुम्ही वर्कस जमीन जी असते का, सगळ्या जमिनी शेतीच्या ह्याच्या नसतात, तर त्या वर्कस जमिनी कारण बांबूला पाणी पण खूप कमी लागतं. तर आम्ही जवळ 32 प्रकारच्या बांबूची लागवड आता दापोलीला आणि राजापूरला केलेली आहे. आणि त्यातला माणगा हा जो बांबूचा प्रकार आहे तर तो पूर्ण भरीव आहे आणि तो तुम्हाला कुठल्याही कामासाठी, म्हणजे घरं बांधायची असतील तिथपासून ते तुम्ही त्याचं कंपाऊंड करू शकता, काही त्या ह्याचं करता त्याला सवयला स्लॅबसाठी सपोर्टसाठी वापरू शकतो. आणि ते एक बांबू तोडला तर त्यातून 10 येतात, म्हणजे हे खूप चांगलं आहे. आणि ते 6 वर्षात तयार होतो. सागाची झाडं असतील किंवा साल बिल ही जी काही आपण फर्निचरसाठी जी लाकडं आहेत म्हणजे झाडं आहेत, तर ती जर का व्हायची झाली त्याला 35-35 वर्ष लागतात. तर चीन ह्याच्यामध्ये खूप आपल्या पुढे आहे, तर त्यांनी हजारो एकर त्यांनी बांबूची लागवड केली. तर आम्ही त्यातले 12 प्रकारचे बांबू आता निवडलेले आहेत आणि ते त्याची सॅम्पल्स असतील किंवा हे सुद्धा आमचं जे काय आता मंकी रिपेलंट आम्ही म्हणतो ह्याची सुद्धा सॅम्पल्स अवेलेबल आहेत आणि आमच्या सगळ्या वेबसाईटवरती पण ते अवेलेबल आहेत. तर शेतकऱ्यांनी थोडं आता तरी बांबू लावला आणि दरवर्षी मग तो कटिंग करू शकतो. म्हणजे जसं ऊस आहे, पण ऊस कसा एकदा लावला की तुम्हाला सगळा तोडून लागतो आणि 3 वर्षात होतो. बांबू 40 वर्षात तोडतच राहायचं आहे. त्याला तुम्हाला अक्षय हे आहे तसं, म्हणजे जसं काय ते अक्षय आणि कमी पाण्याचं पीक, जे जास्त पाण्याचं त्याच्या तुलनेत हे कमी पाणी. करेक्ट. तर मला असं वाटतं की ह्या शेतीबरोबरच, कारण शेती आपण म्हणतो की तोट्यात चालले की काय, तर हे जर का असे पूरक त्यांनी काही गोष्टी केल्या आणि त्याची खात्री आहे. आणि ते लोक म्हणतात की बांबू समजा लावला तर कोण घेणार, तर किती लावा तर द्याल माणगा बांबू तर आम्ही घेतो. म्हणजे आणि ती सुद्धा एक ही आहे की फर्निचर किंवा लाकडाची एवढी डिमांड आहे की त्याला काही हेच नाही. ते ब्रिकेट्स बनवू शकतात, त्याचं फर्निचर बनवू शकतं, त्याच्या काय काय वस्तू होऊ शकतात. त्यामुळे त्याला काही हे मरण नाही आहे, म्हणजे असं मला वाटतं. खरं. आखाती देशामध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती असेल, त्यामुळे खतांच्या आयातीवरती झालेला परिणाम असेल आणि त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्राच्या समोर जी आव्हानं
निर्माण झाली आहे त्याला कसं सामोरं जायचं याविषयी सरांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं. सर, तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप आभार. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.